गुरुदेव. धनुरास सोबत असती, खोटं जमत नाही, सत्य बोलणारी, सत्यवादी, सत्य चालणारी धनुरास. आपण बघूया धनुराशीसाठी 2026 मध्ये टॅरो प्रेडिक्शन, टॅरो भविष्य काय सांगते, नेमकं 2026 मध्ये काय घडामोडी आहेत हे आपण बघणार आहोत टॅरोच्या माध्यमातून. चला, टॅरो धनुराशीसाठी 3 पत्ते घेणार आहोत आपण. 3 कार्डानुसार सांगणार आहोत की धनुराशीचं राशी भविष्य 2026 मध्ये काय आहे. सर्वात अगोदर एक गोष्ट, एक सूचना देतो, ही जनरल रीडिंग आहे, पर्सनली नाही. त्यामुळं जेवढी तुमच्यासोबत कनेक्ट होती तेवढी तुमच्यापर्यंत असू द्या, बाकीची सोडून द्या मित्रांनो. आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हणजे ही चंद्र राशीच्या आधारावर प्रेडिक्शन करतोय मी, त्यामुळं जास्त तुम्ही मनावर घेऊ नका. कारण प्रत्येकाची रास जन्माच्या नावावर असते, नक्षत्रावर असते, आणि काहीची रास सूर्य राशीच्या नुसार धरतात, कोणी चंद्र राशीच्या नुसार धरतात, तर कोणी गुरु राशीच्या नुसार धरतात मित्रांनो. तर हे चंद्र राशीच्या अनुसार हे प्रेडिक्शन आहे. तेवढं तुमच्यापर्यंत जेवढं कनेक्ट होतं तेवढं तुमच्यापर्यंत असू द्या. चला मित्रांनो, बघूया आपण धनुराशीसाठी हे वर्ष कसं जाणार आहे 2026. 2026 मध्ये तुम्ही सर्वात प्रथम धनुराशीसाठी असं सांगायचं आहे की ज्या तुम्ही व्यक्तीची वाट बघत होते तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, धनुराशीवाले व्यक्ती जे आहेत ना, हे काहीतरी कोण्यातरी व्यक्तीसाठी थांबलेले होते 2025 मध्ये. तर आता 2026 मध्ये ते स्वप्न पूर्ण होणार आहे यांचं. व्यक्तीचं दिसतंय सर्वात अगोदर, म्हणजे याचा अर्थ नातेसंबंधासाठी तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होते तर ते पूर्ण तुमचं 2026 मध्ये ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धनुराशीसाठी नोकरीचे योगायोग जास्तीत जास्त बनलेले आहेत 2026 मध्ये. 2026 मध्ये नोकरीचे चान्सेस पूर्णपणे धनुराशीसाठी आहे. गव्हर्नमेंट नोकरीचा विषय म्हणजे मी आतापर्यंत केला, म्हणजे तुम्हाला कामधंद्याचं नाही. जे लोक नोकरीच्या विषयावर आतापर्यंत थांबलेले होते त्यांना धनुराशीच्या व्यक्तीला नोकरी लागणार आहे. जे लोक बिझनेससाठी वाट बघितली होती 2025 मध्ये, तर 2026 मध्ये त्यांचा बिझनेस सुरू होणार आहे. जे लोक धनुराशीचे काही व्यक्ती जर का काही गोष्टीचे नातेसंबंधासाठी थांबले होते तेही पूर्ण होणार आहे. धनुराशीच्या व्यक्तीसाठी नोकरीही सुद्धा ह्या वर्षामध्ये लागणार आहे, नातेसंबंधही नवीन येणार आहे, आणि निर्णय घेण्याची सगळ्यात मोठी ताकद तुमच्यामध्ये जर आतापर्यंत निर्माण नव्हती झालेली तर ती निर्माण होणार आहे 2026 मध्ये मित्रांनो. धनुराशीसाठी हे प्रेडिक्शन होतं. जर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. काही प्रश्न जर असतील तुमचे तर DM करा मित्रांनो. आणि धनुराशीसाठी आणखीन एक सूचना सांगायची म्हणजे धनुराशीसाठी उपाय काय आहे. तो उपाय तुमच्यासाठी असा आहे मित्रांनो, तुम्ही शिवाच्या मंदिरामध्ये जा. शिवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पिंडीला पूर्णपणे तुमचं नतमस्तक झाल्यानंतर तुम्ही शिवाच्या पिंडीवर तुमचं डोकं जे आहे ते पूर्णपणे तिथं लावा, छाती लावा आणि दर्शन घ्या, तुमची मनोकामना बोला. हे नवीन वर्ष सुरू होत असतानाच असं करा. तुम्हाला ह्या नवीन वर्षाचं खूप मोठं फलित मिळणार आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चला, थँक्यू, धन्यवाद.